असं म्हटलं जातं की ज्याला सायकल चालवता येते त्याला मोटरसायकल शिकणं सोपं जातं. का? का दोघांमध्ये असणारी समानता. तोच आपला प्रश्न आहे. हे जे उदाहरण आहे ना, हे आहे प्रतिक्रियेच्या समानतेचा नियम. की जेव्हा एखादी स्थिती आपल्या पूर्वानुभवाच्या सारखी असेल, याच्या सारखा अनुभव आपल्या भूतकाळात असेल, तर पुढच्या गोष्टीला फेस करणं, तोंड देणं सोपं जातं. हा आहे प्रतिक्रियेच्या समानतेचा नियम, जो दिला होता आपल्याला थॉर्नडाईक यांनी. कोण दिलता? थॉर्नडाईक यांनी. यांनी असे 3 मुख्य नियम आणि 5 उपनियम दिले होते. ओके. मग तसा दुसरा कोणता? हे सगळे उपनियम आहेत. वैविध्याचा नियम, विरोधार्थी शब्द. बघा, शत्रू म्हटलं की मित्र आठवतो, कळते तो आहे. आणि अनेक वेळा घटकांची पूर्वशर्ती म्हणजे काय, की अनेका मुख्य गोष्ट सोडून ज्या घटक गोष्टी आहेत त्याच्यावर एखादा लक्ष देतो, तो झाला आपला चौथा ऑप्शन. पण याचं उत्तर मात्र समानतेचा नियम, सायकल आणि मोटरसायकल.